या एका गोष्टीमुळे मी व्लॉगिंग 2 वर्ष लेट सुरू केली. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आजची मॉर्निंग पण खूप गुड झाली. जिमला वगैरे जाऊन आले आणि तुम्हाला माहितीये का, मी 2020 पासून युट्यूबवर व्लॉग्स बनवायला चालू केले होते, जे की मी 2018 पासून करायचा विचार करत होते. पण एक गोष्ट होती जिने माझा कॉन्फिडन्स लो केला होता, तो म्हणजे माझा चेहरा. मला जे आता पिंपल्स आहेत त्यापेक्षा जास्त त्या काळात होते आणि तेव्हा मला माझा चेहरा आरशात सुद्धा बघू वाटत नव्हता. कुठं जायचं असेल तर स्कार्फ शिवाय जात नव्हते. मग तेव्हा वाटायचं मी जर असं व्हिडिओ बनवले तर लोक मला बोलतील, नाव ठेवतील, आणि हाच विचार करून मी तेव्हा व्हिडिओ बनवले नाहीत. पण नंतर 2020 मध्ये मी जशी आहे तशी स्वतःला ऍक्सेप्ट केलं, कारण लोक माणूस किती जरी परफेक्ट असला तरी नाव ठेवतातच. त्यामुळे आता मी एक गोष्ट स्वतःशी ठरवलीये, आपण जसे आहोत तसं स्वतःला ऍक्सेप्ट करायचं. काही चुकत असेल तर सुधारायचं आणि बरोबर असेल तर अप्रिशिएट करायचं. आणि आता मला माझ्या चेहऱ्याचं काहीच वाटत नाही. माझा प्रत्येक व्हिडिओ विदाउट फिल्टर असतो, जशास तसा. मग ज्यांना नाव ठेवायचंय ते ठेवतात सुद्धा, आणि ज्यांचं मनच चांगलं आहे ते चांगलंच बोलतात. आणि मी तुम्हाला सुद्धा एक सजेशन देईल, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जसे आहात तसे परफेक्ट आहात आणि फरक तुम्हाला लगेच कळेल. त्याला तुम्हाला हॉलचा एक टूर देते. किती छान ऊन आलं होतं आणि दुपारी सर्व क्लिनिंग वगैरे करून मी बसले होते आणि घराकडे बघतच बसावं वाटत होतं, एवढं सुंदर दिसत होतं. त्यानंतर मग सॅलेड वगैरे खाऊन घेतलं आणि आज मस्त सॅलेड बनवलं होतं. नंतर मग जेवणामध्ये मस्तपैकी पालकाची भाजी आणि चपाती होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.